नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार भगवंत खुबा यांची कोरेगाव शहरास भेट। मान्यवर पदाधिकारी व नागरिकांच्या निवासस्थानी दिल्या भेटी। भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार भगवंत खुबा यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला। मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरात अनेक मान्यवरांच्या निवासस्थानी भेटी देऊन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली। सर्वसामान्य जनतेला सरकारकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी देखील त्यांनी जाणून घेतल्या। यावेळी माहितीचे पदाधिकारी त्यांच्या समवेत होते। खासदार भगवंत खुबा हे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून 4 वर्षे त्यांनी केंद्र सरकारमध्ये रसायन आणि खते मंत्री म्हणून काम पाहिले आहे। भाजपच्या वतीने त्यांच्यावर महाराष्ट्रातील सातारा जिल्हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता कोरेगावच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन झाले। भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई म्हैशिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका सुरेखाताई पाटील, तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील निदान, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर यांच्यासह माहितीतील पदाधिकाऱ्यांनी खासदार खुबा यांचे स्वागत केले। यावेळी त्यांना मतदारसंघाबाबत माहिती देण्यात आली। कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची माहिती देण्यात आली। कोरेगाव शहरातील ज्येष्ठ उद्योजक संजय बाबर व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्या निवासस्थानी खासदार भगवंत खुबा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली। तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची तसेच राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली। सर्वसामान्य जनतेला राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या विकासाबाबत त्यांनी चर्चा केली, माहिती घेतली। सायंकाळी उशिरापर्यंत कोरेगाव शहरातील विविध मान्यवरांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या व चर्चा केली। खासदार भगवंत खुबा यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाच्या प्रवासी भारतीय योजनेचे पदाधिकारी धनंजय जाधव, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शेठ बलुकशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते। कोरेगावच्या उपनगराध्यक्षपदी विकास आघाडीचे राहुल रघुनाथ बर्गे यांची निवड, कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष। कोरेगावच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक 7 मधील कोरेगाव विकास आघाडीचे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांची गुरुवारी दुपारी 1 वाजता निवड झाली। राहुल बर्गे यांना 13 मते मिळाली, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे यांना 3 मते मिळाली। अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी उपनगराध्यक्षपदी राहुल रघुनाथ बर्गे यांची निवड झाल्याचे जाहीर केले। त्यानंतर नगरपंचायत कार्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। कोरेगाव नगरपंचायतीवर कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांची एकहाती सत्ता आहे। कोरेगाव विकास आघाडीच्या माध्यमातून 2.5 वर्षापूर्वी नगराध्यक्षपदी दीपाली महेश बर्गे यांची तर उपनगराध्यक्षपदी सुनीलदादा बर्गे यांची एकमताने निवड करण्यात आली होती। 2.5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर सुनीलदादा बर्गे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष दीपाली बर्गे यांच्याकडे सादर केला होता। त्यांनी मंजूर करत मान्यतेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सादर केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा मान्य करत उपनगराध्यक्षपदाचा निवडीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला होता। दुपारी 12:30 वाजता अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगरसेवकांची बैठक झाली। त्यामध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी कोरेगाव विकास आघाडीतर्फे राहुल रघुनाथ बर्गे यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हेमंत आनंदराव बर्गे यांनी अर्ज दाखल केले होते। छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरल्याचे मुख्याधिकारी विजय घाडगे यांनी स्पष्ट केल्यानंतर मतदान घेण्यात आले। त्यामध्ये राहुल रघुनाथ बर्गे यांना 13 मते मिळाली, तर हेमंत आनंदराव बर्गे यांना 3 मते मिळाली। नगरसेविका संजीवनी सचिन भैया बर्गे या उशिरा सभागृहात दाखल झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही। 13 मते मिळाल्याने राहुल रघुनाथ बर्गे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी जाहीर केले व त्यांचा सत्कार केला। भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनीलदादा बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास
विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी व युवक कार्यकर्त्यांनी राहुल रघुनाथ बर्गे यांचा सत्कार केला. नगरपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रथम सरपंच बोवासाहेब बाळासाहेब बर्गे यांच्या पुतळ्यास उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी अभिवादन केले. त्यानंतर उघड्या जीपमधून त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शिवतीर्थ हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी आपल्या कामकाजास सुरुवात केली. नामदार महेश शिंदे यांनी राहुल रघुनाथ बर्गे यांचे अभिनंदन करून उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील 40 नेत्ररुग्णांना मिळणार नवी दृष्टी. पुण्यात होणार मोफत नेत्र शस्त्रक्रिया. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 40 नेत्ररुग्णांवर पुणे येथील नामांकित रुग्णालयात मोफत नेत्र शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गुरुवारी सकाळी 10:30 वाजता लासुर्णे येथील आपल्या निवासस्थानी आमदार शशिकांत शिंदे व सार्थक फेडरेशनच्या अध्यक्षा वैशालीताई शिंदे यांनी श्रीफळ वाळून नेत्ररुग्णांच्या बसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी शिंदे दाम्पत्याने सर्व नेत्ररुग्णांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. कोरेगाव शहरातील सुभाषनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुणे येथील एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये आढळणाऱ्या नेत्ररुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवणार असल्याचे जाहीर केले होते. सुमारे 40 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असून गुरुवारी सकाळी विशेष बसद्वारे हे नेतृत्व पुणे येथे रवाना झाले. सार्थक फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई शिंदे व आमदार शशिकांत शिंदे, डॉक्टर गणेश होळ, गिरीश शेटे, ओंकार शानभाग, प्रशांत गायकवाड, धैर्यशील जाधव यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवण्यात आला. तसेच गुलाब पुष्प देऊन रुग्णांना शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून नेत्ररुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. सह्याद्री साखर कारखान्यासमोरील उड्डाण पुलाजवळ तात्काळ उपाययोजना करा. एकही अपघात होणार नाही याची दक्षता घ्या. आमदार बाळासाहेब पाटील. कराडमसूर रस्त्यावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासमोर उड्डाण पुलाच्या सुरुवातीच्या बाजूस वाढत्या वेगामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. ते टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा पोलीस दलाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. यापुढे अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिले. कराडमसूर रस्त्यावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासमोर उड्डाण पुलावर 2 दिवसांपूर्वी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यामध्ये सलीम गुलाब मुलानी राहणार टिटवेवाडी, तालुका सातारा हे मृत्युमुखी पडले. मुलानी हे कराडहून मसूरकडे येत असताना समोरच गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीला जाऊन धडकले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.एस. टोपे यांच्यासह संबंधित अधिकारी यांना गुरुवारी सकाळी 10 वाजता पाचारण केले. त्यांच्या समवेत उड्डाण पुलाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. अभियंत्यांबरोबर चर्चा करून पुलाच्या सुरुवातीस वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या समवेत अपघाताच्या ठिकाणची पाहणी करून उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले.